नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये यूट्यूबवर एक विषय खूप मोठ्या प्रमाणात चालत आहे, तो म्हणजे YT स्टुडिओ वारंवार तुम्ही ओपन करत असाल तर तुमच्या चॅनलवर परिणाम होतो, तुमचे चॅनल डेड होणार। तर मित्रांनो, या बातमीमध्ये किती सत्य आहे आणि किती असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेल। कारण या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्याचे कारण असे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा त्याला थोडासा पाहिल्यानंतर स्किप करून टाकता, पूर्ण माहिती घेत नाही। त्यामुळे कसं आहे, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती कळणार नाही, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या या मनोज खोडे टेक मराठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो माझे जे नवीन मित्र आहे ज्यांनी नुकतेच यूट्यूब चॅनल चालू केले आहे त्यांना त्या चॅनलविषयी पूर्ण माहिती नाही आहे। अरे कहना क्या चाहते हो? तर यूट्यूब चॅनलविषयी त्यांना सर्व गोष्टी माहीत व्हाव्या म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे। तर त्यामुळे काय होईल, तुम्हाला त्याच्याविषयी माहिती होईल आणि तुम्ही यूट्यूब चॅनलवर व्यवस्थितपणे तुमचे काम करू शकाल। आणि सध्याच्या परिस्थितीत यूट्यूबवर एकच विषय चालू आहे, तो म्हणजे YT स्टुडिओ वारंवार ओपन केल्याने तुमचे चॅनल डेड होणार, तुमच्या चॅनलवर परिणाम होणार। तर मित्रांनो, काय असते, जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल नवीन चालू केले असते तेव्हा तुम्ही यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड करता आणि व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याला YT स्टुडिओमध्ये ओपन करून वारंवार पाहता की त्या व्हिडिओला किती लाईक आले आहे, किती व्ह्यूज आले आहे, किती कमेंट आले आहे, हे तुम्ही सतत पाहत असता आणि सतत वारंवार त्याला ओपन करत असता। तर मित्रांनो, त्यामुळे काय होते, तुमचे चॅनल नवीन आहे, तुम्ही नुकतेच व्हिडिओ अपलोड करत आहे, पण आता तुम्हाला त्याच्यावर व्ह्यूज कमी येत आहे कारण की तुमची सुरुवात आहे। तुमच्या व्हिडिओवर एकच व्ह्यू येत असेल, दोनच व्ह्यू येत असेल, तर ती काय आहे, सुरुवात आहे। तुम्हाला सुरुवातीला चांगली व्ह्यू मिळणार नाही आहे कारण की आता तुमचे चॅनल सुरू झाले आहे। तुम्ही जसे जसे त्याच्यावर व्हिडिओ अपलोड कराल, मेहनत कराल, तसे तशी तुमची व्ह्यूज वाढणार। पण इथं काय होते, सुरुवातीला आपण सतत YT स्टुडिओ ओपन करतो आणि त्याच्यावर पाहत असतो की किती लाईक आले, किती व्ह्यूज आले, हे आपण त्याच्यावर नेहमी बघत असतो, सतत YT स्टुडिओ ओपन करून पाहत असतो। तर त्यामुळे मित्रांनो काय होते, तुम्हाला त्याच्यावरती व्ह्यू कमी दिसत असेल, कोणता व्हिडिओ असा आहे की त्याच्यावर 0च व्ह्यू आहे, अजूनपर्यंत एकही व्ह्यू आला नाही, त्यामुळे तुम्हाला तिथं व्ह्यूज दिसत नाही, सबस्क्रायबर दिसत नाही। तर त्यामुळे काय होतात, तुमचे मन म्हणजे असे नाराज होते, म्हणजे असं प्रफुल्लित नाही राहत, त्यामुळे तुमच्या चॅनलवर असर होते, म्हणजे तेव्हा काय होते, तुम्ही डिमोटिवेट होता। तर मित्रांनो, एवढे तुम्हाला समजले, पण थांबा, और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। व्हिडिओ बंद करू नका, कारण याचे उत्तर तुम्हाला शेवट मिळणार आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही YT स्टुडिओ वारंवार ओपन न करता दिवसातून 3-4 वेळाच पहा, कारण आता तुमची सुरुवात आहे, तुमचे व्ह्यूज तर येणारच आहे। तुमचा व्हिडिओ जसा जसा बघितला जाईल तसे तसे तुमचे व्ह्यूज वाढेल आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी न करता, आणि ही जी अफवा पसरलेली आहे की YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुमचे चॅनल डेड होणार, तर मित्रांनो, तुमचे चॅनल डेड होणार नाही आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका। तुम्ही YT स्टुडिओ दिवसभरात किती काही ओपन केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुमच्या चॅनलवर कोणताच असर होणार नाही आहे। समझ रहे हो ना? आणि मित्रांनो बघा, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल आणि योग्यरित्या तुमचे समाधान झाले असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अजून घेऊन येणार आहे। तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।